सध्या नागपूर शहरात माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर प्रभावीपणे राबवले जात आहे। ह्या ऑपरेशन थंडरच्या कामगिरीचाच एक भाग म्हणून क्राईम ब्रँच युनिट 5च्या पथकातील पोलीस अंमलदार विशाल नागभिडे यांना एक त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पद्मानगर कपिलनगर पोलीस ठाणे नागपूर या ठिकाणी इसम नामे शेरू उर्फ तहसीन शगीर अहमद राहणार कामगारनगर कपिलनगर नागपूर हा इसम पडक्या घरामध्ये अवैध सुगंधी तंबाखू बनवण्याचा अवैध धंदा करत आहे अशी माहिती मिळाली होती। सदर माहितीची पडताळणी करून युनिट 5 कडील अधिकारी अंमलदारांसह सदर ठिकाणी छापा कारवाई करून सदर ठिकाणी पडताळणी दरम्यान सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात तंबाखू व सुगंधी तंबाखू बनवण्यासाठी ग्लिसरीन व इतर शरीरास अपायकारक असे घातक रसायने सदर ठिकाणी मिळून आले व सदर ठिकाणी त्या रसायनांचा वापर करून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू बनवण्यात येत होती। सदरवेळी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी यांना कारवाईकरिता पाचारण करून प्लॉट नंबर 18 पद्मानगर येथे सुरू असलेल्या अवैध सुगंधी तंबाखू बनवण्याच्या कारखान्यावर छापा कारवाई करून एकूण 1265 किलोग्रॅम अवैध सुगंधी तंबाखू तसेच ग्लिसरीन व इतर शरीरास अपायकारक असे रसायने सिलिंग मशीन, मिक्सर मशीन, वेट मशीन, पॅकेजिंग मशीन असा एकूण 3,28,457 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकातील अधिकारी अंमलदार तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मिळून केलेली आहे। सदर प्रकरणात कपिलनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे। सदर प्रकरणात आरोपी शेरू उर्फ तहसीन शगीर अहमद व त्याचा भाऊ मोहम्मद हसीन शगीर अहमद हे 2 आरोपी आहेत। सदर गुन्ह्याचा तपास चालू असून पुढे आणखीन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे।